नमस्कार, मी मंगल आर्ट्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. ब्लॉग सुरू करण्या अगोदर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि देवी आंबेच्या चरणी हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभो. हीच देवी अंबिकेला प्रार्थना आहे. आणि मागच्या वर्षीपासून आम्ही कॉलनीमध्ये देवी स्थापना करत आहोत. पूर्ण गल्लीमध्ये रांगोळी काढलेली आहेत. सर्व मिळून रांगोळी काढली आणि आम्ही दोघीजणी त्यावर हळद आणि कुंकू टाकत आहोत. खूप सुंदर रांगोळी काढली आणि पूर्ण मंडपापर्यंत रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला दाखवते मी कशी तयारी केलेली आहे. तर देवी मातेचं आगमन आता थोड्याच वेळात होणार आहे. तर त्यापूर्वी मी तुम्हाला मंडपामध्ये आम्ही ज्या ठिकाणी गरबा आणि खेळणार आहोत आणि घटस्थापना करणार आहोत ती जागा तुम्हाला दाखवते. खूप सुंदर डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आणि सर्वांनी खूप सहभाग घेतलेला आहे. आमचे हे दुसरं वर्ष आहे देवी माता स्थापन करण्याचं आणि सर्वांनी उत्साहपूर्व हा सण साजरी करत आहोत आम्ही सर्व. आता हे थोडंसं काम चालू आहे, प्लास्टर चालू आहे भिंतींचं. तर बघा इथं आपल्यात एंट्री झालेली आहे मध्ये आणि हा देवीचा गाभारा आहे आणि बाजूला प्लास्टर चालू आहे भिंतींचं. तर त्याकरता आणि हे स्टेज बघा छान सज्ज झालेला आहे. आम्हाला गरबा खेळण्यासाठी पण फुल तयारी झालेली आहे. तर आपण आता देवी मातेला आणणार आहोत. वाजत गाजत ढोल ताशामध्ये आपण देवीला आणणार आहोत. तर आपण सर्व स्वागत करूया देवीचं. जय माता की, फिर से बोलो जय माता की. प्रकारे आपण गट स्थापनेच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्व 5 लेडीजनी देवीची पूजा केलेली आहे आणि सर्वांनी गट स्थापनेची तयारी केली. आणि नंतर आम्ही ग्रुपमध्ये फोटो काढले, खूप सारे फोटोज काढले आणि गुरुजींनी देवीची मूर्ती स्थापित केली आहे आणि आम्ही सर्वांनी आरती केली, दर्शन केले. आमची देवीची मूर्ती खूप सुंदर आणि प्रसन्न दिसत आहे. तर आम्ही नंतर आरतीच्या नंतर परत ग्रुपमध्ये फोटोज काढले. बघा आमची मूर्ती कशी छान दिसत आहे आणि प्रकारे देवीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे.